भगवंताचं नामस्मरण हे मात्र साधन असे, त्याला सहकारी साधन दुसरं कोणतं लागत नाही. हे स्वयंपूर्ण साधन आहे. आपण स्वतः सगळ्याच्या सगळ्या फलाची प्राप्ती करून देणार हे भगवंताचं नामस्मरण आहे बरं का. माणसाला स्नान नाही घडलं तर नामस्मरण करायला चालतं. याचा अर्थ असा आहे की स्नानाचं फल देण्याची ताकद त्या नामात आहे. आपल्याला संध्या नाही घडली तरी नामस्मरण केलेलं चालतं. याचा अर्थ असा आहे की संध्या केल्याचं फल देण्याची ताकद त्या नामात आहे. मला तपश्चर्या नाही घडली तरी चालतं पण नामस्मरण केलं पाहिजे असं ज्या अर्थी संत महात्मे सांगतात त्या अर्थी तपश्चर्याचं जे काही फल आहे ते मला नामानं प्राप्त झालंच पाहिजे असं त्याच्यातून आपल्याला अर्थ विचारात घेतला पाहिजे बरं का. म्हणजे नाम कसं आहे, अन्य साधनावर अवलंबून राहणारं साधन नाही. ते स्वयंपूर्ण आहे. त्याला स्वतःला सगळी फलं देण्याची शक्ती आहे आणि त्याच्यामुळे भगवंताचं नाम आपल्याला सगळी फलं देऊ शकतं अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. या नामालाच पाप घालवता येतं. या नामालाच आपल्याला पुण्य मिळवून देता येतं. या नामालाच आपल्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण करता येतं. या नामालाच आपल्याला सद्गुरूची उपलब्धी घडवता येते. भगवंताचं नामस्मरण केलं म्हणजे नामच आपल्याला सद्गुरूच्या बोध घडवतं. बोधाच्या योगानं अज्ञानाचा नाश, अज्ञानाच्या नाशानंतर स्वरूपाचा साक्षात्कार, स्वरूपाच्या साक्षात्कारानंतर त्या स्वरूपामध्ये आपल्याला प्रतिष्ठापित करणं, एवढं सगळं 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 करत असताना नाम कोणाचीच मदत घेत नाही. एकटंच आपल्याला धरून ओढत नेत राहतं बरं का. त्या साधनावर आरूढ करत राहतं. आपल्याला त्या योग्यतेवर आरूढ करत राहतं. हे काय आहे, हे एका नामाला करता येतं. नामाला दुसऱ्याची मदत घ्यावी लागत नाही. याचा अर्थ नामाची स्वयंपूर्णता आहे. आणि असं स्वयंपूर्ण साधन असल्यामुळं ऐका, या भगवंताच्या नामाला महालाभ म्हणता येतं. हा एक विचार आपण केला. अजून नामाचं चिंतन करत असताना काल आपण पाहिलं होतं, नामस्मरण करताना, नाम घेताना आपण कसं घ्यावं, श्रद्धा भक्तीनं घ्यावं की कसं घ्यावं याचा विचार करत असताना संकेत पद्धतीनं घ्या, परिहासा करता घ्या, व्यर्थ शब्द प्रयोग म्हणून घ्या, कोणाची चेष्टा थट्टा मस्करी करण्याकरता म्हणून नाम घ्या. तुम्हाला नामाचं फल व्यवस्थित रीतीने प्राप्त होणारच आहे. कारण नामाच्या ठिकाणी ती वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. वस्तू सामर्थ्य शक्ती जी असेल तिच्याबद्दल आपल्याला श्रद्धेनंच त्याचं ग्रहण झालं पाहिजे अशा पद्धतीचा नियम नसतो. अग्नीच्या ठिकाणी असलेली दाहकता, अग्निविषयी भावना असो नसो दाह करणारच आहे. त्याप्रमाणे नामाच्या ठिकाणी असलेलं सर्व फल देण्याचं सामर्थ्य त्या नामाविषयी आपल्याला श्रद्धा भक्ती असो नसो नामाचं ग्रहण झालं, नामाचे फल आपल्याला प्राप्त होणारच आहे. अजून एक चिंतन केलं होतं, नामाचं ग्रहण केल्याच्या नंतर फल देईल नाम, याच्यात विचार करायचं कारण नाही आपल्याला. नाम घेण्याचा ज्याच्या मनामध्ये विचार आला, आता हा मनुष्य नामस्मरण करणार म्हणलं की त्याला पाप थरथर कापतात. त्याला पाप थरथर कापायला लागले. मोह त्याच्या शरीरातून, अज्ञान त्याच्या शरीरातून निघून जायला लागलं. त्या चित्रगुप्ताने आपली लेखणी अशी टोकदार करून घेतली आणि ब्रह्मदेव असा विचार करतो की यानं नामस्मरण केलं की याला भगवान वैकुंठाला नेणार आहेत आणि वैकुंठाला नेताना थोडी याला रस्त्यात विश्रांती आवश्यक वाटली तर परमात्मा माझ्याकडे याला घेऊन उतरतील आणि माझ्याकडे भगवान याला घेऊन जर आले तर एवढ्या मोठ्या महात्म्याचा सन्मान व्यवस्थित रीतीने आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून ब्रह्मदेव पूजा सामग्री जुळवायला लागतो. पूजा सामग्रीची जुळवाजुळव करणं ब्रह्मदेवाचं त्याची धावपळ चालू होते. ही सगळीच्या सगळी स्थिती कधी आहे, वक्तुम नामनी तवेश्वराभिलषिते. परमेश्वराच्या नामाचा उच्चार करण्याची इच्छा झाल्यानंतर एवढं जर फल मिळत असेल तर नामाला महालाभ म्हणू की नाही मला सांगा. अनेक पद्धतीने चिंतन आपण या संदर्भात केलं. अजून एक आहे बरं का, एका महात्म्याने केलेलं भगवंताच्या नामस्मरण करणाऱ्या लोकांचं वर्गीकरण केलं त्याने. नामस्मरण करणारी माणसं असतात ऐका, सगळेजण नामस्मरण करतात पण प्रत्येकाच्या नामस्मरणाचं तुम्ही बघा कसे कसे नामस्मरण करणारे लोक आहेत त्याच्याबद्दल त्यांनी केलेलं, त्या महात्म्याने केलेलं वर्गीकरण सांगतो मी बरं का. कोणी दंभानं नामस्मरण करतो ऐका, त्या महापुरुषांनी केलेलं वर्गीकरण असे, कोणी दंभाने नामस्मरण करतो, कोणी अजितेंद्रिय असलेल्या अवस्थेमध्ये इंद्रियजय न करता नामस्मरण करतो, कोणी गुप्त पद्धतीने नामस्मरण करतो आणि कोणी प्रगट पद्धतीने नामस्मरण करतो. या 4 प्रकारानं नामस्मरण करणाऱ्या लोकांचा विचार करा. हे 4ही प्रकारचे लोक यांना नामाचं फल मिळतं की मिळत नाही मला सांगा. दंभानं नामस्मरण केलं तर नामस्मरणाचं फल मिळणार आहे की नाही सांगा मला. हो नाही म्हणा की काहीतरी पटपट बोलत सर, म्हणजे मला थोडं पुढे बोलता येतं, मी बोलू की नको हेही कळतं मला. हेच बोलायचंय का अजून पुढचं बोलायचं हेही कळतं मला. काय एखाद्या माणसानं दंभानं नामस्मरण केलं, दंभानं नामस्मरण करणाऱ्या मनुष्याला सुद्धा नामाचं फल मिळतं की नाही. एक उदाहरण, त्या महापुरुषाने, ज्या महापुरुषाने हे वर्गीकरण केलेलं आहे की नाही त्याच महापुरुषाने त्याच्याकरता एक उदाहरण सांगितलं. एक राजा होता, त्या राजाने काय केलं, त्याच्या गावाला, त्याच्या शहराला म्हणजे राजधानीच्या शहराला थोडंसं पाणी वगैरे कमी पडायला लागलं म्हणून त्या राजाने एक मोठा तलाव खणला. बाजूला तलाव केला, एक गावाच्या बाजूला एक मोठं तळ केलं. त्या तळ्यामध्ये भरपूर पाणी. आता ते भरपूर पाणी असताना राजाने विचार केला आपल्या गावाला पाणी देणारं हे जे तळं आहे या तळ्याचं सौंदर्य वाढलं पाहिजे आणि लोकांनी हे तळं बघायला आलं पाहिजे. आता तळ्याचं सौंदर्य वाढवायचं म्हणजे तिथं काय करावं, वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे मासे आणून ठेवा.
राजाने वेगळे वेगळे मासे आणून ठेवले, सोनेरी मासे, रंगीबेरंगी मासे, असे वेगळे वेगळे मासे आणून ठेवले बरं का. तुम्ही तर माचनूरला जाऊन बघा ना, भीमा नदीच्या पात्रामध्ये आपण जर माचनूरला पाहिलं, फार सुंदर सुंदर मासे तिथं पाहायला सापडतात त्या माचनूरच्या डोहामध्ये. इथं आपल्याला पाहायला मिळणार नाहीत, पण माचनूरला पाहायला मिळतात बरं का. सुंदर मासे असतात. कित्येक मासे असे त्यांच्या नाकामध्ये लोकांनी नथा अडकवलेले आहेत बरं का. तिथं आहेत तसे मासे, सुंदर सुंदर मासे आहेत बरं का. असं त्या राजाने विचार केला, आपलं हे सरोवर नगराच्या बाजूला असलेलं, राजधानीच्या बाजूचं राजाने केलेलं हे तळ म्हणल्याच्या नंतर याच्या ठिकाणी लोकांनी पाहायला यावं, असं सौंदर्य पाहिजे म्हणून आणून ठेवले, वेगळे वेगळे मासे आणून ठेवले. ते मासे सगळे व्यवस्थित रीतीने तिथे संगोपित होत असताना काही दिवसांनी काय झालं, हळूहळू थोडेसे मासे कमी व्हायला लागले. मासे कमी व्हायला लागले हे पाहिल्यावर राजाने विचार केला, काय झालं, काय रोग झाला, पाण्यामध्ये काही बाधा झाली का, पाणी विषारी झालं का, पाण्यामध्ये शैवाल वगैरे कमी पडलं का, माशाचं खाद्य कमी पडायला लागलं का. बरं, मेलेले मासे काही पाण्याच्या तळाला मिळत नाहीत, मासे गायब होतात. हो, आणि मासे गायब होतात अशा पद्धतीनं मासे कमी व्हायला लागले, म्हणजे मासे मरत नाहीत, हे कोणीतरी चोरत असायला पाहिजे. कोण चोरत असावा, राजाने तपास केला. तिथं सगळ्या बाकीच्या कोळ्याला वगैरे सांगून टाकलं की बाबा आता याच्या पुढे कोणी तळ्यावर यायचं नाही, मासे पकडायचे नाही, जो कोणी मासे पकडायला या ठिकाणी येईल त्याला शिक्षा होईल, त्याला प्राणदंड दिला जाईल, राजाचं तळ आहे, कोणी यायचं नाही. जाहीर झालं. जाहीर झाल्याच्या नंतर कोण जातो त्या तळ्यावर, कोणी जाईना. अशाही अवस्थेमध्ये काही कोळी रात्रीच्या वेळेला गपचूप त्या तळ्यात जायला लागले आणि मासे चोरायला लागले. आता काय करा, राजाने विचार केला, अजून हे मासे जातात, जाहीर केलंय, दिवसभरामध्ये एक कोळी तिकडे फिरकत नाही, अशा अवस्था असताना सुद्धा हे मासे चालले कसे. राजाच्या डोक्यात जेव्हा विचार आला तेव्हा राजाने ठरवलं, म्हणजे रात्री कोणीतरी गुप्तपणानं आपल्या या सरोवरामध्ये शिरत असलं पाहिजे, आपल्या तळ्यातले मासे पळवत असलं पाहिजे, पकडत असलं पाहिजे, कोण कोळी असावा, शोध घेतला पाहिजे. राजाने शोध घ्यायचा ठरवला. रात्रीच्या वेळेला राजाने काय करावं, एक घोड्यावर बसून राजा गुप्त रूपानं निघाला, तळ्याच्या बाजूने हिंडायचं, कोणी सरोवरामध्ये भेटला तर त्याला पकडायचं, शासन करायचं असं राजाचं ठरलं. आणि राजा घोड्यावर बसून त्या तळ्याच्या दिशेने निघाल्याच्या नंतर हा जो कोळी होता की नाही, ज्यांना तळ्यामध्ये मासे पकडायचं गुप्तपणानं चालवलं होतं, रात्रीच्या वेळेला मासे पकडायला गेलेला हा जो कोळी होता की नाही, ते काय झालं होतं, सरोवरात उतरलेला, तळ्यामध्ये उतरून त्यानं जाळं पसरलेलं, ते जाळं इकडं तिकडं फिरवून मासे पकडण्याचा त्याचा प्रयत्न चाललेला, अंगाला भरपूर चिखल लागलेला, एक लंगोटी अंगावर. कोळ्याचं असंच असतं, मासे पकडणाऱ्या कोळ्याचं असंच रूप असतं. आणि मग अशा अवस्थेमध्ये अंगाला भरपूर चिखल लागलेल्या अवस्थेमध्ये तो कोळी त्या सरोवरात असताना त्याला चाहूल लागली की राजे साहेब यायला लागले. आता राजाला आपण इथं पकडलं गेलो तर राजा आपल्याला प्राणदंड देणार, कारण राजाने जाहीर केलेले तसं आपल्याला मरावं लागणार. आता काय करा, असा विचार मनात आल्याबरोबर त्या कोळ्याने काय केलं, जाळं टाकून दिलं, पाण्यामध्ये जाळं टाकून दिलं, हातात ते पकडलेलं होतं ते सोडून दिलं आणि जाळं टाकून देऊन तो काठावर आला, एका झाडाखाली बसला, अंगाला असा चिखल लागलेला, म्हणजे ते भस्माची उटी लावल्यासारखं दिसायला लागलं. आणि असं डोळे मिटून बसून तिथं त्यानं राम 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 जोरात म्हणणं सुरू केलं. की हो, आता हे जोरात म्हणणं दंभाचं असतं की कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वथा कसं असतं सांगा ना. निर्दंभ नाही महाराज, ते दंभाचंच होतं. आता अंगाला सगळा चिखल लागलेल्या अवस्थेमध्ये ती भस्माची ओटी आहे अशी भावना राजाची. राजा तिथून चालला. हो, जाता जाता राजाने पाहिलं एक महात्मा सरोवराच्या काठी बसलेला, एवढ्या रात्रीच्या वेळेला, थंडीच्या वेळेला सरोवराच्या काठावर बसून भस्माची ओली उटी लावून रामनामस्मरण करतो. राजाने साष्टांग दंडवत घातला. राजा पुढे निघून गेला. सरोवरात कोणी कोळी नाही, याच्या पुढे आपल्याकडे कोळी येण्याची शक्यता नाही असं राजाला वाटलं. राजा शांतपणानं आपल्या घरी आला. राजा निघून गेला. पण या कोळ्यांनी विचार केला, काय गंमत आहे म्हणले, रामनामाचा काय प्रभाव आहे. मी दंभ केला, ढोंग केलं, राजाला फसवाय करता नामस्मरणाचं सोंग केलं, पण राजा साष्टांग नमस्कार घालून गेला. अरे दंभानं केलेल्या नामस्मरणानं जर राजा साष्टांग दंडवत घालत असेल तर मी निर्दंभ नामस्मरण केल्यावर तर भगवान मला भेटणार नाही का, असा विचार त्याच्या मनात आला. त्यानं त्या दिवशीपासून मासे पकडायचं सोडून गेलं. अखंड भगवंताचं नामस्मरण केलं. मला सांगा, अखंड भगवंताचं नामस्मरण करून भगवंताचा साक्षात्कार मिळवण्यापर्यंत त्या कोळ्याची जी मजल गेली, त्याला कारण काय झालं? त्याच्या अगोदर अंतःकरणामध्ये निर्दंभ नामस्मरण हे कारण होतं का? त्या निर्दंभ नामस्मरणात प्रवृत्त करणारं सदंभ नामस्मरण हे त्याला कारण ठरलं होतं. सांगा ना, दांभिकाचं नामस्मरण कल्याण करणारे हो तुम्ही. आम्ही जर दंभानं नाही केलं तर मग आपलं कल्याण होणार नाही का? दंभानं केलं नामस्मरण कल्याण करणारं, फल देणारं. दुसरं उदाहरण त्याने सांगितलंय, अजितेंद्रिय अवस्थेमध्ये काही लोक नामस्मरण करतात. इंद्रियाचा जय करत नाहीत. इंद्रियाचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाहीवरी नयमन, या नावा द्वैत, खरे ब्रह्मज्ञान हे नाही ना.
इंद्रियाचा जे साधत नाही ना, इंद्रिय जे करत नाहीत ना, सगळ्या इंद्रियाच्या स्वाधीन झाले ना, इंद्रियाचे गुलाम झाले ना, आणि इंद्रियाचे गुलाम झालेल्या अवस्थेमध्ये सुद्धा मनुष्याला जर नामस्मरण घडलं, ऐका, तर ते नामस्मरण सुद्धा मनुष्याचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. उदाहरण एक अजामिळाचं पुरेसं आहे आपल्याला. अजामिळाच्या अजितेंद्रियतेला काही मर्यादा आहे का? अजामिळ किती त्या वेश्येच्या स्वाधीन झाला? आपल्याला सगळ्याला माहिती असलेली कथा आहे अजामिळाची, बरं का, झोपू नका. अजितेंद्रिय असलेल्या त्या अजामिळाची कथा आहे का थोडीशी? अजामिळ कोण होता? एक ब्राह्मण, कान्यकुब्ज देशामध्ये असलेला एक ब्राह्मण, बरं का, सदाचारी होता. घरी म्हातारी मायबाप होते, पतिव्रता बायको होती, लहान लहान मुलं होती. हा स्वतः वेदशास्त्राचा अभ्यासी होता, हा स्वतः अग्निहोत्री होता, हा देवाधर्माची वेदाची शास्त्राची सेवा करणारा होता, आलेल्या अतिथीचं स्वागत करणारा होता, मायबापाची व्यवस्थित सेवा होती, पतिव्रता भार्या याची सेवा करत होती. सगळं चांगलं होतं, धन्य गृहस्थाश्रम हा म्हणावा अशी योग्यता होते. पण एका दिवशी काय झालं, हा अजामिळ रोज रोज सकाळी उठल्याच्या बरोबर देवपूजेला लागणारी फुलं आणि अग्नीच्या सेवेकरता लागणाऱ्या समिधा वगैरे गोळा करता रानात जायचा. एका दिवशी गेला, नेहमीप्रमाणे गेला. घरी रानात गेल्याच्या नंतर घरी परत येत असताना रोज ज्या रस्त्यानं येत होता त्या रस्त्यानं येण्याच्या ऐवजी एका आडमार्गानं आला, आणि ज्या मार्गाने आला त्या मार्गामध्ये वेश्यांची वस्ती होती. एक वेश्या होती, ती अतिशय उन्मत्त होती, ती मद्यपान करून झिंगत होती. तिच्याबरोबर एक दुसरा पुरुष होता, परपुरुष होता, आणि तो सुद्धा मद्यपान करून झिंगत होता. आणि अशा अवस्थेमध्ये त्या दोघांचा सगळा पशुधर्म भर रस्त्यात चालला होता. सगळी रतिक्रीडा त्यांची रस्त्यावर चाललेली होती. अजामिळानं त्या वेश्येच्याकडे क्षणभर त्याची नजर गेली, मान खाली घातली, वेश्येकडे पाहत बसला नाही. सदाचारी मनुष्य होता, आपल्या घरी आला, पण त्या वेश्येच्याकडे पाहण्यानं त्याची चित्तवृत्ती त्या वेश्येकडे जी ओढल्या गेलेली होती, काही केलं त्याचं मन आवरेना, काही केलं आवरेना. त्यानं मनाची समजूत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घालण्याचा प्रयत्न केला. कारण काय, स्वतःला त्याला शास्त्रज्ञान होतं. शास्त्रज्ञान असल्यामुळे या इंद्रियांनी तिकडे धावण्यामध्ये आपलं अकल्याण कसं आहे हे ते आपल्या मनाला त्याला समजावून सांगता येत होतं. म्हणून त्यानं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. काही उपयोग नाही. मन धावायला लागलं वेश्येकडं. तेव्हा बायकोला सांगितलं, असं झालंय ग माझ्या मनाचं, तुला काय माझी समजूत घालता येते का, सांग बरं, बघ बरं. तिनं प्रयत्न केला याला वळवण्याचा, तिकडे जाऊ नये वेश्येकडे यशा करता तिनं वळवण्याचा प्रयत्न केला, लाभ नाही. माय बापाला सांगितलं, माझी मनोवृत्ती अशी बिघडलेली आहे, मला काहीतरी उपदेश करा, मार्गदर्शन करा, सत्प्रवृत्त ठेवा. मायबापांनी मार्गदर्शन केलं, काही उपयोग नाही. गुरुजनाला सांगितलं, मित्राला सांगितलं, सर्वांना सांगितलं, माझं असं झालंय, माझं मन तिकडे ओढलं गेलंय, आणि या मनाला शांत करण्याकरता तुम्ही काहीतरी योजना करा, उपदेश करा, सांगा, काही शासन करा, मला काहीतरी मार्गदर्शन करा, काही साधन सांगा. पण कोणी समजावून सांगून कोणतंही साधन करून त्याचं मन काही आवरलं गेलंच नाही. 1 वर्ष कसा तरी मनाला समजावत राहिला होता, पण 1 वर्षाच्या नंतर अंतःकरण वृत्ती अत्यंत उच्छृंखल झाले, आणि घर दार, म्हातारे मायबाप, लहान लहान मुलं बाळ, पतिव्रता बायको, देव धर्म वेद शास्त्र अग्नी सगळ्याची सेवा सगळं सोडून देऊन तो अजामिळ त्या वेश्येच्या संगतीत राहायला गेला. वेश्येच्या संगतीत राहायला तारुण्यात गेला. तारुण्यात गेलेला 80 वर्षाचा 88 वर्षाचा होईपर्यंत त्या वेश्येच्या संगतीमध्ये राहिला. 10 पोरं त्या वेश्येच्या पासून त्याला झाली. अजून काय जितेंद्रियता असावी? जितेंद्रिय नसणं, इंद्रियाचा जे नसणं, याचा अजून याच्यापेक्षा कोणतं उदाहरण सांगणार आहात? 88 वर्ष सतत त्या वेश्येची सेवा, त्या वेश्येच्या संतोषाकरता. नाही ते दुराचार, तिनं सांगितलं काहीतरी आणून द्या, म्हणलं की ते आणून देण्याकरता करावी लागली तर चोरी, करावं लागलं तर दरोडा, कोणाला मारावं लागलं तर जीवे मारणं, नाना पाप. एवढं सगळं त्या अजामिळाच्याकडून जे घडत राहिलं, हे कशानं घडलं सांगा? इंद्रिय जयानं घडलं की अजितेंद्रियतेनं घडलं? अजितेंद्रियतेनं. अजितेंद्रिय अवस्थेमध्ये असलेला हा अजामिळ, याचा जेव्हा अंतकाळ आला, तेव्हा अंतकाळामध्ये ज्याच्यावर यमदूताने जेव्हा पाशे टाकले, तेव्हा त्याचा लहान मुलगा होता नारायण, त्याला हाक मारण्याच्या निमित्तानं त्याच्या तोंडाला नारायण हे नाव आलं. विष्णुदूत त्या ठिकाणी आले, यमदूताचं निराकरण करून त्याने त्याला वैकुंठाला नेलं, वगैरे वगैरे कथा आहे. मला सांगायचं काय, या अजामिळाला भगवंताच्या नामस्मरणातून जो लाभ झाला, त्यानं इंद्रिय जय साधून मग नामस्मरण केलं होतं, म्हणून झाला की अजितेंद्रियतेच्या अवस्थेमध्ये सुद्धा नामस्मरण केलेलं त्याला फलद्रूप झालं. कसं झालं? अजितेंद्रिय असताना सुद्धा त्यानं केलेलं नामस्मरण त्याला फलद्रूप झालं. दंभानं केलेलं नामस्मरण फळतं. ऐका, अजितेंद्रिय अवस्थेमध्ये केलेलं नामस्मरण फळतं. काही लोकांचं कसं असतं, ते प्रगट नामस्मरण करत नाहीत, गुप्त असतात, छुपे रुस्तम असतात, बरं का, गुप्त असतात. त्यांच्याकडे आपली भक्ती, आपलं नामस्मरण याचा डंभाचार मांडण्याची वृत्ती नसते, बरं का, प्रगट करतच नाहीत.
एक पुराणामधली कथा आहे पहा. एक कोणीतरी राजा होता. त्या राजाची राणी जी होती ती अतिशय धार्मिक होती आणि राजा कधी धार्मिकता प्रगट करत नव्हता. राजा नामस्मरण करतो हे कधी कोणाला कळतच नव्हतं. करत होता पण अंतःकरणात त्याच्या नाम होतं. त्यानं व्यक्त कधी केलं नव्हतं. कधीच बोलायचं नाही रामकृष्ण हरी, कधीच बोलायचं नाही. बायकोनं त्याला नाना परीनं समजावून सांगितलं, एकदा तरी रामकृष्ण हरी म्हणा, एकदा तरी हरेराम हरेराम एकदा तरी म्हणा, कल्याण होईल तुमचं. जन्माचं कल्याण होण्याकरता एकदा केलेलं सुद्धा नामस्मरण पुरेसं असतं. सकृदुच्चार्य मन्नाम मे तुल्यो जायते नरहा. देवाची प्रतिज्ञा, एकदा माझ्या नावाचा उच्चार करा, तुम्हाला माझ्या स्वरूपाची प्राप्ती करून देतो. सकृत उच्चार्य मन्नाम, सकृत म्हणजे एकदा, एकदा माझ्या नामाचा उच्चार करा, मी तुम्हाला माझ्या स्वरूपाची प्राप्ती करून देतो. देवाची प्रतिज्ञा. म्हणा एकदा राम म्हणा. हा बापाला म्हणायचं नाही, तिच्या नामस्मरण करी याला ठाऊकच नाही. अशा अवस्थेमध्ये या राणीनं वेगळे वेगळे उपाय केले. नवऱ्याला नामस्मरण घडावं ही भावना, त्याच्यामुळे त्याच्याकरता वेगळे वेगळे उपाय तिने केले. काही नाही, कधी नामस्मरण यानं केलेलं दिसलं नाही. एका दिवशी काय झालं, संध्याकाळी राजा दरबारातून घरी आलेला. राणीने जेवायला वाढलं. राजाचं जेवण झालं. जेवण होऊन राजा अंथरुणावर जाऊन पडला. राणीचं जेवण झालं. राणी झोपाय करता म्हणून आली. पलंगावर अशी बसले आणि पलंगावर राणी बसल्या बसल्या राजा एका अंगावरून दुसऱ्या अंगावर असा कलंडत होता. आणि कलंडता कलंडता त्याच्या मुखातून राम असा शब्द आला. आणि राम हा शब्द ऐकल्याबरोबर बायकोला वाटलं, छान झालं, आज माझ्या नवऱ्याने नामस्मरण केलं. अज्ञानानं का होईना, झोपेत का होईना, इकडून तिकडे होताना का होईना, करवळ हे अंग बदलताना का होईना, राजाच्या तोंडातून नाम आलं. चांगलं झालं, कल्याण होईल माझ्या नवऱ्याचं. आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तिनं सेवकांना बोलावलं आणि सांगितलं, म्हणे गावभर पेढे वाटायचे. म्हणे पेढे, सेवकांनी पेढे वाटायला सुरुवात केली. भरपूर पेढे आणले गेले. हलवायाच्याकडून पेढे आणले वाटाय करता म्हणून. असे मोठे मोठे पराती घेऊन हे सेवक निघाले. राजालाच पहिला दिला पेढा. आणि राजाने विचारलं, काय चाललंय म्हणे, एवढे पेढे कशाचे. त्यांनी सांगितलं, म्हणे राणी सरकारने पेढे वाटायला सांगितलं. राणीला येऊन विचारलं राजाने, कशाचा आनंद ग, कशाचा आनंद, एवढे पेढे वाटायला, गावभर पेढे वाटणं चालू आहे, कशा करता. बायकोनं सांगितलं, मोठा आनंद झाला म्हणून. महालाभवाचे वसे तिला अभंग पाठ होता. हा, मला महालाभ झाला आज. काय झालं ग, काय झालं. तिनं सांगितलं, म्हणे काही नाही म्हणे, तुम्ही रात्री मी झोपायला जेव्हा आले तेव्हा तुम्ही असे एका अंगावरून दुसऱ्या अंगावर होत होता, कुशी बदलत होता. तेव्हा कुस बदलता बदलता तुमच्या मुखातून राम हा शब्द मी ऐकला. आजपर्यंतची माझी मनीषा होती की तुम्ही नामस्मरण करावं, पण तुम्ही कधी केलं नाही. माझ्या विनंतीला कधी मान दिला नाही. पण तुम्ही सहज एका अंगावरून दुसऱ्या अंगावर होत असताना तुमच्या मुखातून राम शब्दाला तुमचं नक्की कल्याण होणार, याचा आनंद म्हणून मी पेढे वाटायला लागले. हे शब्द राजाने ऐकले. राजा म्हणायला लागला, काय, अजून एकदा सांग, काय झालं, काय झालं. म्हणल्यावर त्या राणीनं सांगितलं, रात्री मी आले, मी पलंगावर बसले, तुम्ही असे एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होत होता आणि तुमच्या मुखातून राम असा शब्द आला, तुम्ही ऐकला, त्याचा मला आनंद झाला. या महात्म्याने, या राजाने काय सांगावं. तो म्हणला, जन्मभर हृदयात सांभाळून ठेवलेला राम मुखातून आज निघून गेला. आता जगायचं कारण शिल्लक राहिलं नाही म्हणे, आता जगण्यामध्ये मजा राहिली नाही. त्या राजाने प्राणत्याग केला. मला सांगा, जन्मभर हृदयामध्ये नाम सांभाळून ठेवणारा हा महात्मा, ऐका, यानं प्रगट पद्धतीनं कधी नामस्मरण केलं नव्हतं. हे जरी जगाला दिसलं, राणीला जरी दिसलं, तरी हा महात्मा नामस्मरण करणारा आहे की नाही बोला, आहे ना. याला नामाचं प्रेम आहे की नाही बोला, आहे ना. याला नामाचं फळ प्राप्त होणार की नाही बोला, नक्की होणार ना. मला सांगायचं काय, असे काही छुपे नामस्मरण करणारे असतात गुप्त पद्धतीनं. काही लोकांचं दंभानी, काही लोकांचं अजितेंद्रिय अवस्थेमध्ये, आणि काही लोकांचं गुप्त रूपानं, आणि काही लोकांचं प्रकट असतं. प्रकट नामस्मरण, प्रकट नामस्मरण करणारे महात्मे काय आहे, महापुरुषाच्या अंतःकरणामध्ये असलेली नामस्मरणाच्या संबंधातली श्रद्धा. ऐका, महापुरुषांना अन्यांच्या हृदयामध्ये जेव्हा संक्रमित करण्याची इच्छा होते, माझ्यासारखं नामस्मरण याही लोकांनी करावं, ही भावना जेव्हा महात्म्याच्या अंतःकरणाला असते, तेव्हा महात्मा काय गपचूप नामस्मरण करत राहील की अट्टहास्य उच्चार म्हणेल, अट्टहास्य उच्चार मोठ्याने नामस्मरण करत राहतो बरं का. एवं स्वप्रिय नाम कीर्त्या जातानुरागो धृत चित्त उच्चैहि हसती अथो रोदिती रौती गायती उन्मादवन नृत्यती लोक बाह्यः. एवं व्रत स्वप्रिय नाम कीर्त्या, भगवंताच्या भक्तीचं व्रत धारण करणारा हा महात्मा, त्याचा प्रिय असलेला जो परमात्मा, स्वतःचा प्रिय असलेला जो परमात्मा, त्याचं नामकीर्तन करत राहतो. जातानुराग हा,
त्याच्या हृदयाला अनुराग प्रेम निर्माण झालेलं असतं. द्रुत चित्त हा त्याचं चित्त द्रवी भावाला प्राप्त होतं भक्तीच्या योगानं. आणि उच्चही हसती, मग असा महात्मा मोठ्याने हसतो. अथो रोदिती, एखाद्या वेळेला मोठ्याने रडतो. रवती, मोठ्याने ओरडतो. गायती, एखाद्या वेळेला भगवंताचं तालासुरामध्ये गायन करतो, नामस्मरण करतो, गायन करतो. आणि उन्माद व नृत्यतील लोकबाह्य, हा उन्मत्त पुरुषाप्रमाणे, मद्याधिकाचं पान केल्याच्या योगानं उन्मत्त झालेल्या पुरुषाप्रमाणे एखाद्या वेळेला हा महात्मा तल्लीन होऊन नाचायलाही लागतो. हे सगळं काय आहे हो? हे सगळं पाहिल्याच्या नंतर या महात्म्याचं नामस्मरण प्रकट आहे की गुप्त आहे? प्रकट आहे. मला सांगा, गुप्त पद्धतीनं नामस्मरण करणारे, प्रकट पद्धतीनं नामस्मरण करणारे यांना भगवंताच्या नामाचं प्रेम आहे. पण दांभिक आणि अजितेंद्रिय अवस्थेमध्ये नामस्मरण करणारे यांच्या अंतःकरणाला भगवंताच्या नामाचं प्रेम नाही. म्हणजे प्रेम नसताना, प्रेम असताना, दंभ असताना, इंद्रियाचा जय नसताना, आपल्या ठिकाणी नामस्मरणाची प्रगट प्रवृत्ती जगाला दिसत नसताना आणि आपल्या ठिकाणी नामस्मरणाची प्रवृत्ती प्रगट पद्धतीने जगाला दाखवलेली असताना कशाही अवस्थेमध्ये केलेलं नामस्मरण हे जर मनुष्याच्या परमकल्याणाला कारण ठरत असेल, त्याच्याने महालाभ नक्की आपल्याला होत असेल, तर त्या नामाला महालाभ म्हणायचं की नाही याचा विचार करा. नाम महालाभ आहे. भगवंताच्या नामासारखा लाभ दुसऱ्या कोणत्याही साधनामध्ये आपल्याला पाहायला सापडत नाही. काल मी जाता जाता बोललो होतो, भगवंताच्या नामामध्ये काही शक्ती आहेत, विलक्षण शक्ती आहेत. काय शक्ती नामात आहे याचं चिंतन जर करायचं झालं तर नामामध्ये काय शक्ती नाही. काय नो हे केले एका चिंतेता विठ्ठले, एक विठ्ठलाचं चिंतन केलं तर काय केल्यासारखं होत नाही, सगळं केल्यासारखं, सगळं केल्यासारखं. सगळी फलं देण्याची ताकद नामामध्ये जर असेल तर नाम सर्व शक्ती समन्वित आहे, सर्व शक्ती समन्वित आहे. सगळ्या शक्तीचं एकायतन आहे. जगामध्ये जे जे फल ज्या ज्या शक्तीने प्राप्त होतं, ऐका, त्या फल देणाऱ्या, वेगळ्या वेगळ्या फलाची उपलब्धी करून देणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या शक्ती परमात्म्याच्या नामाच्या ठिकाणी एकाधिकरणात येऊन स्थित झालेले आपल्याला पाहायला सापडतात. एवढं नाम महत्वाचं. म्हणून ते भगवन नाम कौमुदी वगैरे ग्रंथामधून भगवंताच्या नामाच्या विशेष शक्तीचा विचार केलेला आहे बरं का. लक्ष्मीधर नावाचे कवी आहेत. अद्वैत मकरंद ग्रंथ ज्यांचा की नाही वेदांतामध्ये प्रसिद्ध असलेला, आपण लहानसा ग्रंथ पाहतो बघा, 35-36 श्लोकाचा काहीतरी, 40 श्लोकाचा असेल, 28 जल माझ्या मागं आला अजून, जाऊ द्या. ते अभंग 28 असं ते हरिपाठ आहे की नाही. अभंग हरिपाठ असते 28, कुठला अभंग माहिती नाही, पण ते कुठेही नसला तरी आहे, पण तो एवढं मात्र खरं. त्याच पद्धतीने 28 श्लोकाचा तो ग्रंथ आहे. जाऊ द्या, त्या 28 श्लोकाचा तो ग्रंथ रचणारे जे लक्ष्मीधर कवी आहेत ना, म्हणजे वेदांताचं त्यांचं ज्ञान कसं आहे हे त्याच्यातून आपल्याला लक्षात घेता येतं बरं का. त्या लक्ष्मीधर कवीने रचलेला एक भगवन नाम कौमुदी नावाचा ग्रंथ आहे. आणि विद्वानांचं असं म्हणणं आहे, किंवा विद्वानाचं म्हणणं म्हणण्यापेक्षा त्या ग्रंथामध्ये उपलब्ध होणारे अंतस्थ पुरावे जर आपण पाहिले तर त्या पुराव्यातून असं लक्षात घेता येतं की हे लक्ष्मीधर कवी वारकरी आहेत बरं का. लक्ष्मीधर कवी वारकरी आहेत, ते पंढरीचे उपासक आहेत, पंढरीच्या परिसरातले आहेत. आणि त्यांनी रचलेला भगवन नाम कौमुदी नावाचा एक मोठा ग्रंथ आहे. भगवंताच्या नामाचा महिमा सांगणारा असा एक सुंदर ग्रंथ आहे. आणि त्या नाम महात्म्य सांगणाऱ्या भगवन नाम कौमुदी ग्रंथामध्ये या लक्ष्मीधर कवीने परमात्म्याच्या नामाच्या ठिकाणच्या विलक्षण शक्तीचा विचार केला. किती शक्ती? काल मी बोललो होतो, जाता जाता आकडा सांगितला होता, 15 शक्ती आहेत. 15 नामाच्या 15 शक्तीचा त्याने विचार केला. एक 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 शक्ती विचारात घेत चला. भगवंताच्या नामाच्या ठिकाणी असणारी पहिली शक्ती भुवन पावनी. भुवन पावनी म्हणजे त्रिभुवनाला पवित्र करणारी रामाच्या नामाची, भगवंताच्या नामाची शक्ती आहे. आपल्याला मागे एक प्रमाण मी सांगितलं होतं. मारुतीराय रामचंद्र प्रभूजवळ बसलेले, रामरायाची सेवा करीत असलेले, रामरायाचे पाय दाबत होते, देवाच्या जवळ होते, देवाच्या श्रीमुखाचं चरणारविंदाचं त्यांना सतत अवलोकन होतं. आणि देवाजवळ बसून देवाचे पाय चेपत असताना राम 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 त्यांचं स्मरण चाललं होतं. नामस्मरण चाललेलं ऐकल्याबरोबर रामचंद्र प्रभूने विचारलं, म्हणे मारुती, अरे हे काय करत बसलास? म्हणे माझे पाय दाबतोस, माझ्या जवळ आहेस, मी भेटावा याच्याकरता माझ्या नामाचा उच्चार असतो रे, आणि मी तुझ्या जवळ असताना पण राम राम म्हणत बसलास, म्हणजे काय झालं? त्याने सांगितलं, नाही देवा, माझं योग्य आहे, मला नामाचं प्रेम आहे, मला नामस्मरण करू द्या. पाय दाबता दाबता नामस्मरण चालू. पुढे विचारलं मारुतीरायला रामचंद्र प्रभूंनी, काय रे बाबा, माझ्या जवळ असताना सुद्धा तो नाम सोडाय? अरे मी एखाद्या वेळेला सुटलो तर चालतं तुला, माझ्यापासून बाजूला जातोस की नाही? शरीरावर स्नानाला जातोस की नाही? इकडे तिकडे काही देहनिर्वाहाच्या क्रिया करायला जातोस की नाही? जातो.
मारुतीरायाला सांगितलं म्हणे मी माझ्यापासून बाजूला झालेलं तुला चालतं, पण नामाचा अंतराय चालत नाही. माझा अंतराय चालतो, माझा विरह चालतो, नामाचा विरह चालत. मारुतीरायाने सांगितलं अजिबात चालत नाही. का चालत नाही? माझा चालतो, नामाचा चालत नाही. रामाने विचारलं, माझा विरह चालतो, नामाचा चालत नाही, म्हणजे माझ्यापेक्षा नाम मोठं झालं की काय? मारुतीरायाने उत्तर दिलं, नक्की मोठं आहे म्हणे देवा. कशावरून मोठं? आपण मागं प्रमाण पाहून आलो ते. रामत्वत्वधिकं नाम इति मे निश्चलामतिः त्वयैका तारिता योध्या नामनाच भुवनत्रयम. रामचंद्र प्रभूला मग मारुतीरायाने समजावून सांगायला सुरुवात केली, रामा तुमच्यापेक्षा तुमचं नाम निश्चित मोठं आहे असं माझं निश्चित मत आहे. कशावरून मोठं? रामाला त्याने सांगितलं, तुम्हीही उद्धार करता, तुम्हीही तारून नेता आणि तुमचं नामही तारून नेतं. तुम्ही काय तारून नेलं, नाम काय तारतं याचा विचार जर केला, तुम्ही एका अयोध्येला तारून नेणारे आणि त्रिभुवनाला तारून नेणारं तुमचं नाव आहे. मोठं कोण झालं? एक गाव उद्धारून नेणारा मोठा की त्रिभुवन उद्धारून नेणारा? त्रिभुवनाचा उद्धार करणारा नाम, ते नाम रामाच्या पेक्षा मोठं आहे असं मारुतीरायाने त्याच्यातून सुचवलं. सिद्ध करून दिलं. आपल्याला विचार काय करायचा होता? नामाची कोणती शक्ती पाहत होतो आपण? भुवन पावनी, त्रिभुवनाला पवित्र, त्रिभुवनाचा उद्धार करण्याची नामामध्ये असलेली ताकद मारुतीरायाने सांगितली ना, त्याला काय म्हणतात? भुवन पावनी. देवाच्या नामाच्या ठिकाणी असलेली पहिली ताकद भुवन पावनी. दुसरी शक्ती सांगितली सर्व व्याधी विनाशिनी. सर्व व्याधी विनाशिनी. व्याधी म्हणजे रोग. सगळ्याच्या सगळ्या रोगाचा नाश करण्याची ताकद रामाच्या नामात आहे, भगवंताच्या नामात आहे. कोणता रोग राहतो सांगा ना? अरे भवरोग आहे से जाय आणि काय एक शिल्लक आहे? भवरोगासारखा रोग जर नामानं जात असेल, हेच भवरोगाची औषध, जन्मजरा तुटे व्याध आणि काही नव्हे बाध. करील वध षडवर्गा, सावळे रूपले यावे डोळा, 618चा मेळा, पदर लागो निधी खळा, नाम मंत्रमाळ विष्णू सहस्त्र. भगवंताचं नामस्मरण करा. भवरोगाचं हेच औषध आहे. तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग, ऐसे विठोबाचे नाम. परमात्मा पंढरीनाथाच्या नामाचा उच्चार केल्याच्या नंतर भवरोग तुटून जातो. अरे भवरोगासारखा रोग जर जात असेल तर बाकीच्या सामान्य रोगाचं काय घेऊन बसलात? देवाच्या नामाने रोग जातात. ऐका, ते आपल्याला औषधाच्या बाबतीवर एका लहानशा स्तोत्रामध्ये भगवान महाविष्णूच्या वेगळ्या 16 नावाचा विचार आहे. त्या 16 नावाचा विचार, कोणत्या कामाकरता कोणतं नाव वापरायचं याचं चिंतन सांगितलं तिथं. त्याच्यातला एक मंत्र आठवला मला, औषधे चिंतयेत विष्णू. औषध ग्रहण करत असताना विष्णू या नामाचं स्मरण करा. विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः म्हणून बघा की काय बिघडतं. गोळी तर घ्यायचीच आहे, ती घ्यावीच लागते, पण घेत असताना विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः म्हणून बघा, तुम्हाला त्या गोळीचा परिणाम, औषधाचा परिणाम लवकर मिळतो की नाही बघा. औषधे चिंतेत विष्णू म्हणलंय. अजून एक आपल्याकडे नेहमी मंत्र सांगितला जातो, अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यन्ति सकला रोगाः सत्यम सत्यम वदाम्यहम. अच्युत अनंत गोविंद या नामाचा उच्चार करणं हे भेषज म्हणजे औषध आहे आणि याच्यानं सगळे रोग जातात. मी सत्य सत्य सांगतो असं एक वचन आपल्याला पाहायला सापडतं आणि हे वचन पुराणातलं आहे. आणि ऐका, या वचनाचा औषध घेताना विनियोग करावा हे वाग्भटाने सांगितलंय आयुर्वेदामध्ये. ज्या वाग्भटाने सगळ्याच्या सगळ्या रोगाची चिकित्सा केली, ज्या वाग्भटाने सगळ्याच्या सगळ्या रोगाकरता औषधं निवडून सांगितली, त्या वाग्भटाने सांगितलं औषध घेताना या मंत्राचा उच्चार करून औषध घ्या, तुम्हाला लवकर गुण मिळतो. अच्युतानंत केशव गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यन्ति सकला रोगाः सत्यम सत्यम वदाम्यहम. हा मंत्र सांगितलाय. मंत्र आहे हा, भवरोगाचा नाश करण्याची ताकद असलं. नाही, सगळ्या सर्व व्याधी विनाशिनी. कोणताही रोग नामाने राहत नाही. ते मागे एक त्या कल्याण अंकामध्ये आलं होतं बरं का. एका महात्म्याने आपल्या अनुभवाचं औषध सांगितलं होतं. त्यांनी काय सांगितलं, हरे राम 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 हरे हरे हा जो मंत्र की नाही, एक अहोरात्र जपायचा, एक अहोरात्र जपायचा. काय त्याने असं त्याच्याकरता प्रक्रिया सांगितलेली त्यांनी त्या महात्म्याने बरं का. काय करा म्हणे, एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत, उदयात उदयम वाराहा ही वाराची व्याख्या आपल्याकडची बरं का. एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत एक वार असतो, त्याला वार म्हणतात बरं का. 12ला रात्रीच्या बदलत नाही वार, ते इंग्रजाची तिथी बदलते, आपलं काही बदलत नाही. 12ला बदलणार आपलं काही नसतं. माणसं एकादशीच्या दिवशी, हे दशमीच्या दिवशी म्हणतात पटकन जेवून घ्या, आता 12 वाजत आले, एकादशी लागत नसते. एकादशी तशी दशमीच असते. ते दशमीलाही काही खाऊ नये, हा भाग रात्रीच्या वेळेला काही खाऊ नये, हा नियम वेगळा. पण एकादशी लागली म्हणून खाऊ नका हे जमत नाही.
आणि एकादशीच्या रात्री 12 वाजले की म्हणतात आणा फराळाला, आणा दशमी, आणा भाकरी. अरे असं कसं चालतं? एक 12ला काही बदलत नाही आपल्याकडं. लोकांच्या डोक्यावर ते इंग्रजाची तिथी बदलली की तेव्हापासून डोक्यात घुसूनच बसला. आपला वारही बदलला, तिथी बदलली, असं कसं होईल? वार म्हणजे एका उदयापासून दुसऱ्या उदयापर्यंतचा काळ, त्याला म्हणतात वार. त्या महापुरुषाने आपल्या अनुभवाने असं सांगितलं. हे स्वामी रामसुखदासजी सुद्धा हे सांगत असत बरं का. एका महापुरुषाने सांगितलेला प्रयोग आहे हा. त्याच्याकरता काय करायचं म्हणे, एक दिवसभर एक चांगला दिवस निवडून घ्यायचा. त्या दिवसाच्या अगोदर तयारी काय करायची, एक 5-7 माणसं आळीपाळीनं नामस्मरण करता म्हणून, कारण अहोरात्र नामस्मरण करायचं, त्याच्यात खंड नाही. याच्याकरता आळीपाळीनं नामस्मरण करण्याकरता, बसण्याकरता ते नामस्मरणाला एक 7-8 जणांनी तयार झालं पाहिजे. मग काय करायचं, एक गाईच्या तुपाचा दिवा लावायचा. गाईच्या तुपाचा दिवा, गाईचं तूप पाहिजे त्याच्याकरता जमा करून ठेवावं, आणून ठेवावं. तो दिवा लावायचा आणि दिवा लावून त्या दिव्याच्या वरच्या बाजूनं ती काजळी पकडण्याकरता म्हणून काहीतरी असं लावून ठेवावं, झाकण वगैरे लावून ठेवावं. अखंड नामस्मरण, सूर्योदयाच्या वेळेला नामस्मरण सुरू करायचं, हरिराम हरिराम हा जप सुरू करायचा. एक माणूस थकल्याच्या नंतर दुसऱ्याने यायचं, दुसऱ्याने बसायचं. ते स्नान वगैरे करून पावित्र्याच्या दृष्टीनं त्याला बसलं पाहिजे वगैरे वगैरे नियम आहेत. त्यानं बसल्यावर पहिल्याने बाजूला व्हायचं बरं का. नाहीतर पहिल्याने उठायचं, ये आता बस म्हणायचं, तो म्हणतो चहा पिऊन येतो आणि नंतर बसतो, असं चालत नाही बरं का. त्यानं बसून सुरू केलं की मग यानं थांबून बाजूला व्हायचं. अशा पद्धतीनं एक अहोरात्र सतत नामस्मरण करत त्या गाईच्या तुपाचा दिवा जळत असताना ती जी काजळी पकडलेली आहे ना, ती काजळी जवळ ठेवा म्हणे. आणि ती जवळ ठेवलेली काजळी कोणताही असाध्य रोग ज्याला जडलेला आहे अशा मनुष्याला अभिमंत्रित भस्मामध्ये मिसळून ती त्याला जर दिली तर त्याच्यातून सुद्धा सर्व रोगाचा नाश होतो. मला सांगा, सर्व रोगाचा नाश नुसत्या काजळीनं झाला, नुसत्या भस्मानं झाला की नामाने झाला? नामाने झाला. म्हणजे काय, सर्व व्याधी विनाशिनी, सगळ्या रोगाचा नाश करण्याची ताकद परमात्म्याच्या नामामध्ये आहे. ते कबीर महाराजाच्या चरित्रातली गोष्ट मी मागं सांगितली असेल कधी. ते कबीर महाराज काशीमध्ये होते. ते काशीत असताना तुलसीदासजी काशीतच, कबीर महाराज काशीमध्ये, आणि सूरदासजीचा मुक्काम काही दिवस काशीला होता. या कथेमध्ये या तिघाचा काल एक गृहीत धरलाय बरं का. आता ते एक काल आहे की नाही इतिहास काय माहिती नाही, पण या कथेच्या बाबतीत जर विचार केला थोडे, त्या तिघाची एकदाच काशीमध्ये स्थिती होते. गंगेच्या घाटावर तुलसीदासजीचा आश्रम होता. कबीर महाराज गृहस्थ असल्यामुळे गावामध्ये त्यांचं घर होतं आणि सूरदासजी वृंदावनातून काशीला आलेले असल्यामुळे त्यांचं घर नाही, काही निश्चित स्थान नाही, काही नाही. गंगेच्या वाळूमध्ये एका बाजूला कुठेतरी ते पडलेले. हे तिघे महात्मे तिथे असताना एका दिवशी काय झाली, गंमत झाली. हा कबीर महाराजाचा मुलगा होता कमाल, लहान मुलगा. त्या कमालाने काय केलं, आपल्या बरोबर काही लहान लहान पोरं जमा केले आणि विट्टी दांडूचा खेळ खेळाकरता हे गंगेच्या बाजूला आले. गंगेच्या बाजूला विट्टी दांडूचा खेळ चालू झाला. काठावर गंगेच्या विट्टी दांडूचा खेळ चालू असताना त्या कमालाला असं दृश्य दिसलं की एक मोठीच्या मोठी हजारो माणसाची दिंडी यायला लागली. सगळा जनसमुदाय यायला लागला आणि सगळेजण हरे राम म्हणत निघालेले, नामस्मरण करत निघालेले एवढे लोक पाहिले. कमालाला आश्चर्य वाटलं, एवढी मोठी दिंडी, एवढे लोक नामस्मरण करत गंगेकडे निघालेले. हे पाहिल्याबरोबर कमाल थांबले. सगळ्या मुलांना खेळता खेळता कमाल थांबल्याच्या नंतर सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सगळी पोरं सुद्धा कमालाच्या पाठीमागे दडली. कमालाने ते सगळी दिंडी आल्याच्या नंतर त्या दिंडीच्या पुढे चालणारा एक मनुष्य होता. त्या माणसाला विचारलं, आपण कोण? त्याने सांगितलं, मी एक श्रीमान धनिक माणूस आहे. बर, मग हे लोक कोण सगळे? हे सगळे माझ्या बरोबर आलेत म्हणे. बर, हे तुम्ही इथं कशा करता आला? काही नाही म्हणे, मी गंगेला देह समर्पण करण्याकरता आलो. बर, गंगेला देह समर्पण करण्याचा तुम्हाला विचार का आला? त्याने सांगितलं, मला महारोग झाला आणि या महारोगातून बरं होण्याकरता म्हणून मी नाना उपाय केले, मला बरं वाटलं नाही, माझा रोग वाढत चाललाय आणि हा रोग घेऊन दीर्घकाळपर्यंत जगण्याची माझी इच्छा नाही. मी शेवटी विचार केला गंगेला देह समर्पण करावा म्हणून इथं आलो. बरं, तुम्ही महारोगग्रस्त आहात? होय. तुम्हाला हा देह गंगेला समर्पण करायची इच्छा झाली? होय. मग हे बाकीचे लोक, हे तुम्ही एकटं यायचं म्हणले गंगेला देह समर्पण करण्याकरता, या लोकाला कशाला आणलं? उडी मारायचं आणि काढायचं तुम्हाला याच्याकरता आणलं की काय या लोकाला? तसं काही नाही म्हणे. मग या लोकाला आणायचं कारण त्याने सांगितलं, मी असं ठरवलं म्हणले. काय? मी देह गंगेला समर्पण करायचं म्हणून निघालो होतो, नामस्मरण करत निघावं असं वाटलं होतं, पण माझ्या सोबत अजून कोणी जर नामस्मरण करत निघाला तर अधिक नामस्मरण कानावर पडेल, म्हणून मी काही लोकांना विनंती केली माझ्या बरोबर या म्हणून. माझ्या बरोबर काही लोक निघाले आणि रस्त्याने मग पुढे ती संख्या वाढत गेली. बर, हे सगळे लोक तुमच्या बरोबर आलेत? होय. हे तसेच आलेत का काही तुम्ही यांना देता वगैरे? म्हणजे दिंडीला येणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांना काही द्यावं लागतं का तसेच येतात ते?
ते तिथून चालू झाले. कमाल महाराजांनी सुरू केले, त्याला कमाल महाराजांच्या काळात सुरू झाले. आता काय ते नवीन आहे काय देता यांना? कमाल महाराजांनी सांगितलं काही नाही म्हणे, त्या सावकारांनी सांगितलं काही नाही म्हणे, या सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था करतो आणि प्रत्येकाला 1 रुपया दक्षिणा, त्या काळात 1 रुपया रोज दक्षिणा यांना देतो म्हणे. बरं, नाही कशा करता आले सोबत? नाही काही नाही म्हणे, यांनी काय करायचं तुमच्या सोबत येऊन? नामस्मरण करायचं. माझ्याबरोबर रस्त्यानं चालताना याने नामस्मरण करायचं, एवढंच यांना काम आहे, दुसरं काही नाही. यांना जेवण देतो, यांना दक्षिणा देतो. मी आता गंगेला देह समर्पण केला की हे जातील आपल्या आपल्या घरी. ठीक आहे. कमाल महाराजांनी सांगितलं मग तुम्ही नामस्मरण करता की नाही? करतो. एवढ्या लोकांचं नामस्मरण रोज तुमच्या कानावर पडतं की नाही? पडतं. आणि मग तुमचा महारोग गेला नाही? गेला नाही म्हणे. कमाल महाराज म्हणले आश्चर्य, अरे भवरोग ऐसेच आहे आणि काय क्षुल्लक हे नामाचं महिमानं तुमचा महारोग जात नाही एवढं नामस्मरण होऊन? असं कसं झालं? त्यांनी सांगितलं गेला नाही एवढं खरंय. कमाल महाराजांनी सांगितलं थोडी दिंडी बसवा म्हणले इथं बाजूला, काही कामाचे नाहीत म्हणले हे सगळे लोक, जेवण करतात दक्षिणा घेतात तुमच्याकडून, म्हणजे यांचं नामस्मरण परिणाम तुमच्यावर करत नसेल, थोडे यांना बसवा, चला माझ्या बरोबर गंगेमध्ये, कसा तुमचा महारोग राहतो बघायचं मला, चला बरं गंगेत. गंगेत नेलं कमालाने त्याला. नेल्याबरोबर त्या सावकाराला सांगितलं. सावकाराला वाटलं की कारण काय काशीसारख्या क्षेत्रातला एक मुलगा तेजस्वी दिसणारा विश्वासानं बोलायला लागला, काय हरकत काय, आपल्याला देह समर्पण करायचाच आहे, याचं एकदा ऐकायला काय हरकत आहे, हा सांगतो तो प्रयोग करायला एकदा काय हरकत आहे. या भावनेनं तो श्रीमान कमाल महाराजाच्या बरोबर गंगेत गेला. आकंठ जळात कमाल महाराजांनी त्याला नेलं आणि सांगितलं सावकार एक काम करा म्हणे, बुडी मारा गंगेत, बुडी मार, अंतःकरणपूर्वक तळमळून एकदा राम म्हणान बाहेर या, रोग नाही गेला तुमचा तर मी जबाबदार म्हणे. कमाल महाराजांनी सांगितलं. त्या श्रीमंतानं बुडी मारली, राम नामस्मरण केलं, बाहेर आले, महारोग तसाच. हसायला लागले, म्हणायला लागले काय हो काय बोललास बाळा? कमाल महाराज म्हणायला लागले काहीतरी चुकलेलं दिसतं, अजून एकदा बुडी मारून एकदा नामस्मरण करा. दुसरी बुडी मारली, दुसऱ्यांदा नामस्मरण केलं, बाहेर आले श्रीमान, महारोग तसाच. कमाल महाराजांनी विचार केला ठीक आहे म्हणे, आता तिसरं नामस्मरण करा, तिसऱ्यांदा एक बुडी मारा, एकच आता जास्त बुड्या मारायला सांगत नाही तुम्हाला, एक बुडी मारा, तळमळून अंतःकरणपूर्वक एकदा राम म्हणा, बाहेर या. तुमचा जर महारोग राहिला तर तुम्हाला देहविसर्जन करायचं असेल, तुमचा महारोग गेला नाही याचं प्रायश्चित्त म्हणून मी तुमच्या बरोबर देहविसर्जन करतो म्हणे. कमाल महाराजांना प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञा करून त्याला बुडी मारायला सांगितले. आणि बुडी मारताना कमाल महाराजांनी हे लक्षात घेतलं की या तळाला जातोय, नाम घेतोय, पण तळमळून अंतःकरणपूर्वक कळवळून राम म्हणत नाही, याला कळवळा निर्माण करतो म्हणे, आता बघू कसा परिणाम होत नाही. असं म्हणून कमाल महाराजांनी काय केलं, त्यानं पाण्यात बुडी मारल्या हातात जो विटी दांडूचा दांडू होता त्या दांडूनं फटकाच मारला जोरात त्याच्या डोक्यावर. डोकं फुटलं न फुटू दे म्हणे, काही बिघडत नाही, महारोग जायचं आहे ना. आणि त्या डोक्यामध्ये दांडकं जोरात लागल्याबरोबर हा श्रीमान जो बुडी मारून खाली गेला होता तळाला, तो बाहेर येताना कळवळून व्याकुळ होऊन एकदा राम म्हणून बाहेर आला. आणि ते कळवळून नामस्मरण झाल्याचा परिणाम असा झाला, याचा रोगच गेला की हो. बाहेर येऊन पाहतो तर महारोग नाहीसा झालेला. कमाल महाराजाच्या त्यांना चरणावर साष्टांग दंडवत घातलं. साष्टांग दंडवत घातलं. कमाल महाराज निघाले, आनंद झाला, पोरांना सोडलं, दिंडीत सोडली, सावकार सुटला. बापाला जाऊन सांगायचंय, माझ्या बापाला नाव राम नामाची काय ताकद आहे ती मग पाहून आलो म्हणून सांगायचंय, कबीर महाराजांना सांगायचं म्हणून कमाल महाराज धावत घरी आले, साष्टांग नमस्कार घातला आपल्या बापाला आणि सांगितलं म्हणे बाबा एक काम झालं म्हणे, फार मोठं काम झालं, फार मोठं. काय झालं? एक श्रीमान आले होते, त्यांना महारोग होता, ते हजारो लोक घेऊन आले होते, तेवढं नाम ऐकून त्यांचा महारोग गेला नव्हता. मी त्यांना 3दा नामस्मरण करायला लावलं आणि गंगेत बुडी मारून 3ऱ्यांदा नामस्मरण करून ते जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांचा महारोग गेलेला होता. बघा बाबा रामनामाची केवढी मोठी ताकद आहे. कबीर महाराजांनी ऐकलं. हे ऐकल्याबरोबर कबीर महाराजांच्या लक्षात आलं, फार छान झालं, माझ्या पोरानं रामनामाची शक्ती व्यक्त केली, चांगलं झालं. पोराला रामनामाची शक्ती व्यक्त करण्याची बुद्धी झाली, चांगलं झालं. पोराला ते करणं शक्य झालं, चांगलं झालं. माझ्या पोराला रामनामाच्या शक्तीचा प्रत्यय आला, चांगलं झालं. पण ही रामनामाची शक्ती जगाला 3दा नामस्मरण करून त्याचा महारोग घालवला. अशा पद्धतीनं प्रत्ययाला ती शक्ती आल्यामुळं याच्या अंतःकरणाला हजारो लोकांनी नामस्मरण केलं होतं पण रोग गेला नव्हता. मी 3दा नामस्मरण करून त्याला रोगमुक्त केलं. हा अभिमान पोराला झालाय. हे कबीर महाराजांना सहन झालं नाही. कबीर महाराजांनी विचार केला, ठीक आहे पोरा, एक काम कर म्हणे, मी तुला एक पत्र लिहून देतो. गंगेच्या घाटावर तुलसीदासजी असतात, त्यांना हे पत्र नेऊन दे, ते तुला काय म्हणतील त्याप्रमाणे वागून ये. एक दिवस त्यांच्याकडे थांबावं लागलं तर थांबून ये. पत्र घेतलं. कमाल महाराज निघाले, तुलसीदासजीकडे आले, साष्टांग दंडवत घातला. विचारलं कमाला, काय कुठून आलास? घरूनच आलो. कोणी पाठवलं? वडिलांनी? हो वडिलांनी पाठव. काय म्हणणं आहे?
काही नाही म्हणे, पत्र दिलंय. ते पत्र पाहिलं. पत्रात लिहिलं होतं, डूबा वंश कबीर का, उपजो पुत्र कमाल, 3 राम के नाम से कोढी किया बहाल. त्याच्यामध्ये लिहिलं होतं कबीराचा वंश बुडला. कशानं? कमाल नावाचा मुलगा जन्मला. परस्पर विरुद्ध वाक्य झालं की नाही? वंश बुडला तर पोरग झालं कसं, पोरग झालं तर वंश बुडला कसा? त्याचं कारण सांगितलं पुढं. अरे एक महारोगी बरा करायला याला 3दा राम नामाची शक्ती खर्च करावी लागली. एवढं नालायक पोरग जन्मलं, माझा वंश बुडला. हे कमाल महाराजाला कबीर महाराजांनीच म्हणावं. आपल्याला ही ताकद नाही, आपल्याकडे ही ताकद नाही. आपल्याला काय महाराज, की तेदाय नामस्मरण करून काही जरी नाही झालं तरी आपण समाधान मानायला तयारच आहोत पुन्हा. हे कबीर महाराजाचं पत्र तुलसीदासजींनी लक्षात घेतलं. पोराचा अभिमान घालवण्याकरता हे पत्र देऊन कबीर महाराजांनी माझ्याकडे पाठवलं. त्यांनी सांगितलं, कमाल काय, राहा म्हणे, आजचा दिवस राहा, माझ्याकडे मुक्काम कर. बाबांनी सांगितलंयच म्हणे, तुम्ही सांगाल तशी आज्ञा प्रमाण म्हणून मी वागणार आहे. एका शिष्याला सांगितलं, काशीमध्ये हिंडून ये आणि जेवढे महारोगी काशीमध्ये असतील तेवढ्या सगळ्यांना संध्याकाळी आपल्या आश्रमात यायला सांग म्हणे, बोलावून आण. कमल महाराज हे ऐकतात. गावातल्या सगळ्या महारोग्याला बोलावलं. संध्याकाळी 500 महारोगी जमा झाले. काशीसारखं क्षेत्र जुन्या काळामध्ये रोगी जास्त असायचे आणि भिक्षा मागून जगायला क्षेत्रामध्ये जाऊन बसलेले असायचे बिचारे. 500 महारोगी जमा झाले. तुलसीजी आश्रमातून झोपडीतून बाहेर आले, ओट्यावर बसले. शिष्याला विचारलं, आणले का रे महारोगी? सगळे आले म्हणे. किती आहेत रे? 500. हे सगळे बसलेले एवढे आहेत? हो. मग यांना आपण एक काम करू म्हणे, काय, एक गंगेच्या घागरभर पाणी घेऊन ये बरं. त्याच्यानं जाऊन एक घागर पाणी आणलं. एक तुलसी दल घे रे. शिष्याला सांगितलं, तुलसी दल घेतलं. त्या तुलसी दलावर राम ही अक्षर तुलसीदासजींनी स्वतःच्या हाताने लिहिली. ते तुलसी दल त्या पाण्यात टाकलं गंगेच्या घागरीत आणि सांगितलं, या सगळ्यावर हे पाणी शिंपड बरं. त्या 500 महारोग्यावर जेव्हा ते पाणी शिंपडलं गेलं तेव्हा 500 महारोगी तत्काळ बरे झाले. कमाल महाराजांनी लक्षात घेतलं, एकाला बरं करायला मला 3दा रामाचं नाम खर्ची घालावं लागलं. यांनी एका नामामध्ये 500 बरे केले. अभिमान गळाला असेल की नाही? गळाला. चला म्हणे, आता अभिमान गळालेल्या अवस्थेमध्ये पोरग घरी आलं. कबीर महाराजाच्या पाया पडलं. जाऊन आलास? जाऊन आलो. काय झालं रे तिथं? काही नाही बाबा, तुलसीदासजींनी एका रामनामाच्या शक्तीनं 500 महारोगी बरे केले. बर आता अभिमान आहे तुझा? नाही म्हणे बाबा, पण रामाच्या नामाची शक्ती काय हे मला कळालं. बर, अजून पोराची जिरवायची म्हणे, याचा अभिमान पूर्ण जिरला पाहिजे. म्हणून त्याला सांगितलं, बाळा अजून एक पत्र देतो. गंगेच्या घाटावर, गंगेच्या काठावर वाळूमध्ये पडलेले सूरदास जे, त्यांना हे पत्र नेऊन द्यायचं. पलीकडच्या तीराण आहेत ते. ठीक आहे, पत्र दिलं. सूरदासजीकडे आला. कमाल महाराज जेव्हा सूरदासजीकडे आले तेव्हा सूरदासजीने हाक मारली, कमाल कमाल, ये ये ये. दोन्ही डोळ्यांनी आंधळा बाबा, दिसत नाही. गंगेच्या वाळूत पडलेला, तिकडं बाजू म्हणजे कमालाच्याकडे पाठन, त्याचं तोंड दुसरीकडं. म्हणतात कमाला ये 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 ये. असं कसं दिसलं? ते ज्ञानदृष्टी आहे, त्याला काय करता, दिव्य दृष्टी आहे. कमाल महाराज जवळ गेले, नमस्कार केला. काय रे बाबा, कसं काय आलास? काही नाही म्हणे, मला बाबाने एक तुमच्याकडे द्यायला पत्र दिलं. मला दिसत नाही रे म्हणे, वाचून दाखव. आता दिसत नाही आणि आलेलं दिसलं, मला वाचून दाखव म्हणल्यावर यांनी वाचून दाखवलं. त्या पत्रामध्ये लिहिलं होतं, तुलसीजीने 500 कोढी किए बहाल, कितनी कम कीमत भइये राम नाम एक लाल. तुलसीदासजींनी राम नामाच्या ताकदीनं एका नामामध्ये 500 महारोगी बरे केले. पण हे किती कमी किंमत झाली. अरे राम नाम 500 महारोग्याला बरं करणं, एवढीच त्याची किंमत असू शकते का? ते करत नाही, अमोलिक रत्न. हे लिहिलेलं होतं. लक्षात घेतलं सूरदासजीने, याचा अभिमान घालवायला पाठवलेलं. त्याला कमाला ते पत्र ऐकलं, सांगितलं, कमाला धावत जा, गंगेमध्ये एक प्रेत वाहत चाललंय, धरून आण बरं, जा पळ. आता ते गंगेत वाहत झालेलं चाललेलं प्रेत दिसलं. हा आलेलं दिसलं, पत्र वाचायला दिसत नाही. ते प्रेत दिसलं, ते आणायला सांगितलं. कमाल महाराज गेले, ते प्रेत आणलं, टाकलं वाळूत. सूरदासजीच्या जवळ आले, सांगितलं म्हणे, ते आणलंय म्हणे प्रेत आणलं. मला त्या प्रेताचा कान धरून दे रे, मला दिसत नाही. प्रेत दिसलं, आता कान दिसत नाही. गंमत आहे सगळी, साधूची बोलण्याची गंमत आहे. ते कान हातात धरून दिला. कान हातात धरून दिल्याबरोबर सूरदासजींनी त्या प्रेताच्या कानामध्ये राम नामामधलं एक रेफ, फक्त रकाराचं उच्चारण केलं. र एवढं अक्षर उच्चारल्याबरोबर जणू झोपेतून मनुष्य उठून बसावा. प्रवचनातला संपल्या जसा उठतो तसा एकदम उठून बसला ते प्रेत. त्याने एकदम उठून बसल्याबरोबर कमाल महाराजांनी नमस्कार केला आणि सांगितलं, मी निघतो म्हणे. आता घरी आले, बापाला नमस्कार केला
आणि सांगितलं असं असं झालं म्हणे, आता फार फजिती नको, आता याच्या पुढे मला कुठं पाठवू नका. कुठं पाठवायचं नव्हतं, सगळं अहंकार नाहीसा झालेला होता, आता पाठवायची गरजच नव्हते. बाकीच्या उदाहरणाशी मला घेणं देणं नाही, पण एक महारोगी 3 वार नामस्मरणाच्या योगानं कमाल महाराजांनी बरा करावा, 1 वारच्या नामाच्या योगाने, एका नामाच्या योगाने 500 महारोगी तुलसीदासजींनी बरे करावेत, एक रामनामातल्या रेफाच्या उच्चारणाने एका प्रेताला उठून बसवणं सूरदासजींना जमावं, हे सगळं काय सांगतं? सर्व व्याधी विनाशिनी. नामामध्ये सर्व व्याधीचा नाश करण्याची ताकद आहे. ही गोष्ट आपल्याला त्याच्यातून लक्षात घेता येते. एक भुवन पावनी आहे, त्रिभुवनाला पवित्र करण्याची पहिली शक्ती आहे. दुसरी सर्व व्याधी विनाशिनी शक्ती आहे, सर्व व्याधीचा नाश करणारी शक्ती आहे. तिसरी शक्ती नामामध्ये सांगितली सर्व दुःख हारिणी. सर्व दुःख हारिणी, कोणतंही दुःख हरण करण्याची ताकद नामामध्ये आहे. आध्यात्मिक असू द्या, आधी भौतिक असू द्या, आधी दैविक दुःख असू द्या, कोणतंही दुःख तुमच्याकडे येऊ द्या. ते एक वचन आहे पुराणातलं, न वासुदेव भक्तानाम अशुभम विद्यते क्वचित. वासुदेव म्हणजे परमात्म्याच्या भक्ताकडे नामस्मरण त्यांचं चालू असताना त्यांच्याकडे कोणतंही अशुभ त्यांच्या ठिकाणी राहत नाही, कोणतंही दुःख राहत नाही. जन्म, ते काय काय सांगितलं, जन्म मृत्यू जरा व्याधी भयन्नैवोपपद्यते. त्यांना जन्म मृत्यू जरा व्याधीचं कोणत्याही प्रकारचं भय त्यांच्याकडे राहत नाही. हे काय आहे? दुःख नाश, सगळ्या दुःखाचा नाश करण्याची नामामध्ये असलेली ताकद, बरं का. त्याच्या ठिकाणी काय, दुःख देणं असतं पापाकडून. दुःख जे भोगणं होतं ते पापामुळं. पाप असेल तर दुःख आहे, पाप नसेल तर दुःख नाही. सगळ्या दुःखाचा नाश नामाला करता येतो, कारण सगळ्या पापाचा नाश नामाला करता येतो. नाम सगळं पाप घालतं, जळत गेलं पापे, आहे की नाही. पाप सगळीच्या सगळी जाळण्याची शक्ती नामात आहे. एक अजून एक वचन आहे, तन्नास्ति कर्मजम लोके वाग्जम मानसमेव वा यन्न क्षपयते पापम कलौ केशव कीर्तनात. कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण केल्याच्या योगानं नष्ट होत नाही असं कायिक वाचिक मानसिक पापातलं एकही पाप नाही. म्हणजे कायिक वाचिक मानसिक कोणतंही पाप असं भगवंताच्या नामस्मरणानं जळणारच आहे, नष्ट होणारच आहे. मग सगळी पाप नामस्मरणानं नष्ट होणार, आणि पाप नष्ट झाली की पापाचं कार्य असलेलं सगळंच्या सगळं दुःख नामाच्या योगानं निवृत्त होणार. म्हणून नामाची तिसरी शक्ती सांगितली सर्व दुःख हारिणी. सगळ्या दुःखाचं हरण करण्याची नामामध्ये ताकद आहे. अजून पुढच्या काही शक्तीचा विचार आहे, उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.